हां सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सर ज्ञानेश्वर दत्तराव लाड, राहणार नरसीचाच आहे. तालुका कोणता आहे तो तुमचा? तालुका जिल्हा हिंगोली. तालुका जिल्हा हिंगोली. बरं बरं. आणि आपण हे जी धन्वंतरीची जी मेडिसिन वापरली आहे, जी कॅप्सूल इमोरीच्या आता हे बाळाच्या हातात दिली आहे तुम्ही, तर ही मेडिसिन तुम्ही कोणासाठी वापरली आणि काय प्रॉब्लेम होता? सर ही मेडिसिन आपल्याला म्हणजे छोट्या बाळासाठीच वापरली होती. अच्छा, त्याच्यासाठीच वापरली होती. बरं. काय त्रास होता त्याचा? सर त्रास असा होता सर, कारण की डिलिव्हरी ही 7व्या महिन्यामध्ये झाली होती. असं असं. आणि बाळाचं वजन हे सर 1 किलो 100 ग्रामच होतं. अच्छा. अशा अवस्थेमध्ये याला काचामध्ये ठेवायची आवश्यकता पडली आणि त्यावेळेस काचामध्ये ठेवलं होतं. आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आपण जन्मत्या 1 तासाच्या नंतर काचामध्ये ठेवलं. त्यानंतर आपल्याला औषध सरांना मी कॉल केला. त्यावेळेस त्यांना ही अशी कंडिशन सांगितली बाळाची. त्यावेळेस धन्वंतरी कंपनीची ही इमोरीची बॉटल आहे, ही बाळाला डॉक्टरनी म्हणजे सरांनी सांगितल्या पद्धतीने आपण त्या बाळाला देत गेलो. पर 7 दिवसाला आपण या गोळीचा डोस पण बदलत गेलो. म्हणजे एक गोळी कॅप्सूल ही 4 वेळेस द्यायची होती दिवसातून. अशी करत करत आपण 7 दिवसाच्या नंतर ती बदलली, म्हणजे अर्धी केली, 1 केली, असं करून वाढून डोस दिला. मग वाढून डोस दिला त्याला 8 दिवसाच्या नंतर. तर आज तर त्याला 2 अंकी इमोरीचा आपण सकाळी देतो. आणि आज त्याची तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे आणि आजपर्यंत कुठल्याच डॉक्टरकडे परत नेण्याची गरज नाही पडली. बरं. मग आता त्याला जे 7व्या महिने बाळ जन्माला आल्यामुळे जे कमजोर होतं आणि डॉक्टरनी काचा पेटी ठेवायला सांगितलं होतं, तर मग ठेवलं होतं का काचा पेटीमध्ये? सर काचाच्या पेटीमध्ये ठेवलं होतं, पण तिची 15-15 दिवसाला फॉलोअप साठी आपल्याला जावं लागलं. हां बरोबर. फॉलोअप घेत होते ते परत. अच्छा. तर अशा अवस्थेमध्ये सर बाळाचे जे डोळे असतात कमी वयामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर 7व्या महिन्यात त्याचे डोळे असे कमकुवत होते सर. म्हणजे डोळ्याचे म्हणजे भरायचे पूर्ण राहिले होते. असं डोळे भरायचे राहिले होते. काही बाळाचं हृदय भरायचं राहिले असते, काही हाडे भरायचे राहिले होते. या बाळाला प्रॉब्लेम अशी होती की दोन्ही डोळे हे त्या बाळाचे भरायचे राहिले होते. अशा अवस्थेमध्ये आमचा 15 जणांचा ग्रुप होता सर. म्हणजे या बाळासोबत 15 बाळ होते वेगळे त्या हॉस्पिटलमध्ये. त्याच हॉस्पिटलमध्ये. कुठल्या? सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली. हिंगोलीच्या हॉस्पिटलमध्ये या बाळासारखेच कमजोर जन्माला आलेले 15 बाळ होते. 15 बाळ होते सर. अच्छा. तर अशा अवस्थेमध्ये सर ही 15 दिवसाला आमचे चेकअप व्हायचं. तर त्या अवस्थेमध्ये तर बाळाची काही डोळे जे खराब झाले, तर अशा बाळाला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लेझर ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरने आम्हाला सांगितले होते आणि सूचना दिली होती. 15ही बाळाला? 15ही बाळाला. अच्छा. काहीला सांगितलं संभाजीनगरला जा, काहीला नांदेडला सांगितलं होतं आणि काही जणांना हैदराबाद, काहीला वाशिम. असं आपल्या आपल्या पद्धतीने करायला सांगितलं होतं ऑपरेशन? पद्धतीने सांगितलं होतं की तुम्ही बाळाची ट्रीटमेंट करून घ्या आणि लेझर ऑपरेशन करून घ्या. कारण की याच अवस्थेमध्ये याच वेळेमध्ये आपण ऑपरेशन केले तर ते सक्सेस राहते. नाहीतर त्या बाळाची समजा भविष्यामध्ये काही वय निघून गेल्यानंतर ते ऑपरेशन होणार नाही. अच्छा. किंवा त्या बाळाची प्रॉब्लेम वाढू शकते नंतरची. तर अशा अवस्थेमध्ये सर आम्ही एक ठरवलं, जवळ आहे हिंगोली जिल्ह्याच्या जवळ म्हणून. बरोबर. रेटिना सुपर स्पेशलिस्ट आहे सर, हॉस्पिटल वाशिम. अच्छा. हे रेटिना सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल वाशिम, डॉक्टर सुनील दत्तात्रय झनक सर, म्हणजे हे डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत. सर यांच्या इथं दाखवल्यानंतर यांनी पण काय सुचवलं मग? सर यांनी सर आम्ही चौघ जण गेलो होतो सर. आमचा म्हणजे 14 जणांचा ग्रुप होता. तर 14 जणांनी ठरवलं की वाशिमला जायचं. वाशिमला गेल्याच्या नंतर तिथल्या सर 4ही बाळाला म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरने सांगितले की याला 4ही बाळाची आपल्याला लेझर ऑपरेशन करावं लागतं. लेझर ऑपरेशनची फीस पण सांगितली होती सर. एका बाळाची फीस सर 30,000 रुपये एका बाळाची फीस होती. तर आमच्या सोबतचे जे दुसरे पण होते तर अशाने सर संभाजीनगरला केलं, काही ना हैदराबादला केला. तर अशा वेळेस त्यांना 1.5 लाखापर्यंत खर्च आला सर. अरे बापरे. पण हे आमचे सर धन्वंतरी कंपनीचे डायमंड माननीय दिलीप आवशा सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी इमोरीज गोळ्या दिल्यामुळं तर या बाळाची रिकव्हरी सर आपण ज्यावेळेस 15-15 दिवसाला चेकअप करत गेलो तर बाळामध्ये डोळ्याचे जे हे ऑपरेशन सांगितलं होतं त्याच्यामध्ये फरक पडणं चालू गेला. तर 3 महिन्याच्या नंतर सर ज्यावेळेस शेवटची जी रिकव्हरी होती त्यावेळेस सर पूर्ण बाळाचे डॉक्टरने सांगितले तुमच्या बाळाचे डोळे पूर्णपणे एकदम सुरक्षित झालेले, कव्हर झालेले, कुठल्या आता ऑपरेशनची गरज नाही, प्रॉब्लेम नाही आणि ऑपरेशनची काही आवश्यकता नाही, रिकव्हरी झाली म्हणून. व्हेरी गुड. तेव्हापासून एकदम चांगली तब्येत आहे. अरे वा. म्हणजे तुमच्या सोबतच्या त्या बाळांचे बाकीच्या बाळांचे ऑपरेशन केले गेले, पण मात्र तुमचं या कॅप्सूल इमोरीमुळे, धन्वंतरी या कॅप्सूल इमोरीमुळे ऑपरेशन टळलं आणि आता बाळ नॉर्मल आहे. नॉर्मल आहे एकदम. म्हणजे चमत्कार रिझल्ट आले ते. तर चमत्कारी आहे सर. आता पण याची कॅप्सूल इमोरी सर कमी नाही केली सर आम्ही. 2 कॅप्सूल एका दिवसाला पर डे उपाशी, सकाळी उपाशी पोटी दिले जाते सर. मग आता असा चमत्कारी रिझल्ट आलेला असताना तुम्ही या धन्वंतरीच्या कॅप्सूल इमोरीच्या बाबतीत समाधानी आहेत? खूप समाधानी आहे सर.
असं. कारण की सर मला हे कळालं हम्म. की ज्या सोबतचे पेशंट होते त्यांना 1.5 ते 2 लाख रुपये लागले सर हो. याच प्रॉब्लेम साठी. असं. तर यावेळेस जर आपल्याला माहिती असल्यामुळं किंवा विचारल्यामुळं जर बाळाची इतकी चांगली तब्येत झाली आणि एवढे जर पैसे बचत होत असेल यस. तर ज्या म्हणजे माता पितृंना असे जर प्रॉब्लेम येत असेल किंवा ज्या व्यक्तीला अशी प्रॉब्लेम झाली, बरोबर, 7 महिने डिलिव्हरी झाली, अशी प्रॉब्लेम आली तर त्या व्यक्तीने हे इम्युनिटी बॉटल आणि इम्युनिटी गोळ्या हे 100% वापरायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. कारण की रिकव्हरी पूर्णपणे होऊन जाते. खरी गोष्ट आहे. तर ताई, हे तुमच्या घरी बाळासाठी आलेला रिझल्ट, छान आलेला रिझल्ट, या रिझल्टच्या बाबतीत तुमचं समाधान आहे? चांगली मेडिसिन मिळाली? बरं. आता असे रिझल्ट जर तुमच्या घरी चमत्कारी आलेले आहेत तर इतर पेशंटसाठी किंवा इतर बाळांच्या ज्या समस्या असतील, लोकांच्याही काही असतील ना, तर त्या बाळाच्या समस्येसाठी किंवा लोकांसाठी तुमचा काय सल्ला राहील धन्वंतरीच्या बाबतीत? घ्यायला पाहिजे, अवश्य वापरायला पाहिजे. यस, करेक्ट. चला, धन्यवाद. ठीक आहे.